सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. नमस्कार श्रोते हो. निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज कार्यक्रमामध्ये वंध्यत्व, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर दीपाली मामनकर सुलतान यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, सगळ्यांना नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. आज आपला विषय आहे टेस्ट ट्यूब बेबी, IVF ज्याला आपण म्हणतो. मॅडम, आपण सुरुवातीला प्राथमिक माहिती काय सांगू? टेस्ट ट्यूब बेबी किंवा हे IVF जे शब्द श्रोते ऐकतात तर काय आहे? IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी ह्या दोन्ही गोष्टी इंटरचेंजेबल आहे. म्हणजे IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे पण सेमच, म्हणजे दोघांचाही अर्थ एकच होतो. ह्या टर्मचा अर्थ असा आहे की बाळ जे आहे ते इन शॉर्ट लॅबॉरेटरीमध्ये डेव्हलप केलं जातं, आपण ज्यांना म्हणू. म्हणजे काही स्त्रियांना किंवा पुरुषांना ज्यांना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम होतो त्यांच्यामध्ये स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढलं जातं. त्याच वेळेला स्पर्म जे आहे ते सुद्धा शरीराच्या बाहेर घेतलं जातं. त्याचा गर्भ बनवला जातो आणि मग तो गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर केला जातो. याला आपण टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF असं म्हणतो. म्हणजेच थोडक्यात आपण काय सांगू की गर्भधारणेची ही जी पद्धत आहे ती कोणत्या परिस्थितीमध्ये नेमकी उपयोगात आणली जाते? आता याचे बरेचसे कारणं असतात, जसे की मेल फॅक्टर वेगवेगळे आहे, फिमेल फॅक्टर वेगवेगळे आहे. स्त्रियांमध्ये वंध्यत्व कशामुळे होतं? बरेच कारणं असतात, जसं की स्त्रियांना गर्भनलिका असतात. म्हणजे 3 मोठ्या गोष्टी आहे: गर्भपिशवी झालं, गर्भनळ्या झालं, बीजकोश झालं. याच्यामध्ये कुठल्याही लेवलला प्रॉब्लेम असेल, म्हणजे जर स्त्रियांचं दोन्ही नळ्या बंद असतील किंवा गर्भनलिका ज्याला आपण म्हणतो तेच गर्भनळ्या, म्हणजे त्या ब्लॉक असेल, ट्यूबल ब्लॉक ज्याला आपण म्हणतो, तर आपल्याला IVFची आवश्यकता असते. कुठल्याही स्त्रीला जर बीज बनायला प्रॉब्लेम असेल, मोस्ट कॉमन असतं पॉलिसिस्टिक ओरी, ज्यांच्यामध्ये बीजकोशामध्ये बीज बनायला सतत प्रॉब्लेम येतो, अशा स्त्रियांना सुद्धा IVF लागतं. काही पुरुष असे असतात ज्यांच्याकडे शुक्रजंतू काहीच नसतात किंवा शुक्रजंतूंचं प्रमाण कमी असतं, हालचाल कमी असते, मॉर्फॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम असतो, अशा पुरुषांना सुद्धा IVF लागतं. तर हे इन्फर्टिलिटी जे कारणं आहेत हे मोस्टली एक आपण ग्रॉस असं डिवाइड करतो की मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर 1/3 ऑफ द कॉज, फिमेल इज रिस्पॉन्सिबल फॉर 1/3 ऑफ द कॉज, आणि बोथ किंवा अनएक्सप्लेन असं 1/3 ऑफ द कॉज, असे आपण ग्रॉसली हे डिवाइड केलेले आहेत 3 भागामध्ये. ते कारण शोधून मग तुम्हाला लक्षात येऊ शकतं की आपण ही जी टेस्ट ट्यूब बेबीची प्रणाली आहे किंवा पद्धत आहे ती उपयोगात आणून तुम्ही आईबाबा होऊ शकता. मला हे विचारायचं आहे की सरसकट वंध्यत्व किंवा ज्यांच्यामध्ये काहीतरी समस्या आहे अशा सगळ्याच महिलांना किंवा किती टक्के महिलांना याचा उपयोग होणार आहे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण प्रत्येक पेशंट आमच्या सेंटरला येणारा किंवा कुठल्याही IVF सेंटरला जाणारा, त्यांना असं वाटतं की आपण IVF सेंटरला चाललो म्हणजे आता आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीज लागणार आहे. असं नाही आहे. तर हे समजून घ्या, याच्यामध्ये बऱ्याच ट्रीटमेंट पद्धती उपलब्ध आहे, साध्या औषधा गोळ्यांपासनं, IUI पासनं अजून काही ॲडव्हान्स, आणि मग टेस्ट ट्यूब बेबी. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी हा शेवटचा पर्याय आहे. तर पहिले नेहमी आपण प्रयत्न करत असतो की पेशंटला साध्या पद्धतीने गर्भ राहतो का. त्याच्यामुळे ही एक भीती मनातून काढून घ्या की आपण IVF सेंटरमध्ये गेलोय म्हणजे आता आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीज लागणार आहे. तर सगळ्यात आधी साध्या औषध पद्धती झाल्या, ज्याला आपण म्हणतो ओव्युलेशन इंडक्शन, जे फॉलिक्युलर स्टडीसोबत कंबाईन केलं जातं. म्हणजे वेळोवेळी तपासलं जातं की स्त्रीचं स्त्रीबीज बनतंय का नाही, फुटतंय की नाही, आणि मग त्याला आपण त्या वेळेनुसार ॲडजस्ट करतो. ही झाली एक साधी प्रणाली. दुसरं असतं IUI. IUI म्हणजे काय आहे? IUI म्हणजे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन, म्हणजे गर्भपिशवीमध्ये वीर्य सोडला जातो. ही एक उपचार पद्धती आहे. आणि मग तिसरं म्हणजे IVF. तर हे असे 3 ग्रॉस त्याच्यामध्ये उपचार पद्धती उपलब्ध असतात.
म्हणजे ज्यांना पण अशी काही समस्या आहे की बाळ लग्न झाल्यानंतर 1 वर्षभराच्या आतमध्ये झालेलं नाही आहे, काळजी वाटते, पण त्यांनी घाबरून जाऊ नये. आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो किंवा IVF सेंटर जे आहे तिथे गेल्यावर आपल्याला IVFच करावं लागेल ही पण भीती मनातनं काढून टाका. अगदी सामान्यपणे पण मॅडम आपण पाहतो की जेव्हा डॉक्टरकडे साधारणही जायचं असेल तरी आपल्याला भीती वाटते की आता मला काहीतरी झालं आहे का, हे ॲडमिट करून घेतील का. तर अशी कुठलीही भीती बाळगू नये. आपल्या सगळ्या टेस्ट होतात आणि नंतरच ठरवल्या जातं की तुम्हाला कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे. तुम्ही आता बोलताना IUI हा शब्द वापरला, तर डोनर IUI असं असतं तर ते म्हणजे काय? बरोबर. IUI मध्ये 2 पद्धती असतात. IUI म्हणजे जसं मी आता सांगितलं इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन. पहिले मी हे सांगू इच्छिते की IUI काय असतं. IUI मध्ये काय असतं की जसं आपण साधी औषध प्रणाली म्हटली सेम तसंच आहे, पण याच्यामध्ये आपण टॅबलेटसोबत इंजेक्शनसुद्धा वापरतो, जेणेकरून काय होतं स्त्रीबीजांची क्वालिटी जी आहे ते इम्प्रूव्ह होते. आणि त्याच वेळेला मेलचं स्पर्मसुद्धा घेतलं जातं, त्यांचं लॅबॉरेटरीमध्ये शुद्धीकरण केलं जातं आणि मग ते एक कॅथेटरद्वारे गर्भपिशवीमध्ये सोडलं जातं. म्हणजे नॉर्मली जेव्हा इंटरकोर्स होतो तेव्हा स्पर्म जे आहे ते वजायनामध्ये डिपॉझिट होतात आणि जेव्हा आपण IUI करतो तेव्हा स्पर्म जे आहे ते गर्भपिशवीमध्ये डिपॉझिट होतात. त्याच्यामुळे स्पर्मला हे जे डिस्टन्स आहे फ्रॉम वजायना युटरस टू वजायना सर्विक्स टू युटरस हे डिस्टन्स त्यांना ट्रॅव्हल करावं लागत नाही. त्यामुळे त्यांची एनर्जी आणि वेळ हा दोन्ही गोष्टी त्यांना पुढे ट्रॅव्हल करण्यासाठी मदत होते. म्हणजे इन शॉर्ट काय आहे की स्पर्मचा जो रस्ता आहे, पाथ जो आहे त्याला आपण कट शॉर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे जे मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे स्पर्मचा काउंट कमी किंवा मोटिलिटी कमी अशा पुरुषांना किंवा सर्वायकल फॅक्टर असलं म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाशी काही प्रॉब्लेम असला अशा स्त्रियांना ही उपचार प्रणाली फार उपयोगात पडतं. आता तुम्ही विचारलं काय IUI डोनर म्हणजे काय. डोनर म्हणजे काय, जसं आपल्याला ब्लड लागलं तर आपण कुठनं आणतो, ब्लड बँकेतनं. तसंच आता ART बँक आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे काही पुरुष असं असतात की ज्यांच्याकडे काही शुक्रजंतू नाही, त्याचे बरेचसे कारण आहे ते आपण नंतर बघूया. पण जर शुक्रजंतू वीर्यामध्ये येतच नाहीत मग ते तसं पुरुष काय करतील, ते कधीच दे कॅनॉट फादर अ चाइल्ड वॉट. नो, इट इज नॉट लाईक दॅट. देअर आर डिफरंट ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल. त्याच्यातलं एक हे पर्याय आहे IUI डोनर. याच्यामध्ये काय होतं, आपण त्या पुरुषांना किंवा त्या वाईफला मिळत्या जुत्या ब्लड ग्रुपला, त्यांच्याशी रूप रंग ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपण त्या ART बँकेतून त्यांना अनुरूप असं डोनरचं सॅम्पल घेतो. आणि हे जे मी आधी सांगितलं की कॅथेटरद्वारे आपण सोडतो, तर त्या पुरुषांसाठी हे डोनरचं सॅम्पल त्यावेळेला टाईम करून गर्भपिशवीमध्ये सोडलं जातं. म्हणजे जे मी सांगितलं की IUI एकतर आहे हजबंड, एकतर आहे डोनर. आणि ज्या लोकांना हजबंडला स्पर्म आहे त्यांना ते स्वतःचेच शुक्रजंतू वापरल्या जातात. बरेचसे श्रोत्यांमध्ये हे पण भीती असते की आपण IVF सेंटरला चाललो तर हा बीज झालं किंवा शुक्रजंतू झालं हे आपलंच आहे की नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये खूप प्रायव्हसी, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन केलेली असते. त्याच्यामुळे जर IUI हजबंडचं आहे त्यांच्यामध्ये हजबंडचे शुक्रजंतू वापरल्या जाणार, जे IUI डोनर आहे त्यांना डोनरचेच वापरल्या जाणार. आणि हे पूर्वकल्पना आपण पेशंटला आधीच ट्रीटमेंट सुरू व्हायच्या आधी ऑलरेडी दिलेली असते. तसंच सोबत कन्सेंटसुद्धा घेतलेला असतो. म्हणजे सगळं काही जे आहे ते तुमच्याकडे जो पेशंट येणार आहे त्याच्या परवानगीने केल्या जातं, त्याला सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली असते, समजावून सांगितलेलं असतं. जेव्हा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतोय तेव्हा फक्त अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे श्रोते हो की लॅबॉरेटरीमध्ये हा गर्भ जो आहे हा विकसित केला जातो आणि त्याला मार्गात जे अडथळे आहेत, कोणाच्या एखाद्या महिलेचं तुम्ही सांगितलं जसं गर्भनलिका ब्लॉक आहेत तर तो गर्भापर्यंत पोहोचणार नाही ना, गर्भपिशवीत पोहोचणार नाही. अशा वेळेला तो डायरेक्ट गर्भपिशवीत सोडला जातो आणि त्या महिलेला आई होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तर त्यामुळे ही पद्धत जी आहे याविषयी जर आपण अगदी विस्तृत जाणून घेतलं, आपल्याला मॅडम आता समजावून सांगतात, सगळं समजावून घेतलं तर निश्चितच याचा फायदा भरपूर जणांना होऊ शकतो. आपण कारणं सांगत होतो की वंध्यत्वाची काय कारणं, आता आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत की काही समस्यांसाठी ही पद्धत आहे, पण काय कारणं आहेत, काही टाळण्यासारखी आहेत का? म्हणजे ज्यांना आपण IVF टाळू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. आता मध्ये तुम्ही बोलले की वंध्यत्व म्हणजे पहिलं हे समजून घेणं आवश्यक आहे की कुठल्या कपलला ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे, कुठल्या कपलला वंध्यत्व निवारण तज्ज्ञांकडे जाणं आवश्यक आहे. आपण असं म्हणतो की स्त्री आणि पुरुषांना लग्न झाल्यानंतर 1 वर्ष झालं असेल आणि कुठलेही त्यांनी कॉन्ट्रासेप्शन यूज नसले केले आणि तरीही त्यांना गर्भ राहायला जर प्रॉब्लेम होतोय तर त्यांना वंध्यत्व निवारण तज्ज्ञांकडे जायची आवश्यकता आहे. पण
जर स्त्रीचं वय हे 35च्या वर असेल तर आपण हा पिरियड जो आहे तो एक 6 महिन्यावर आणलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडं लवकर जाण्याची आवश्यकता आहे. तर जसं आपण म्हटलं की खूप सिव्हिअर गोष्टीलाच आपण IVFची ट्रीटमेंट लागते, जे की बाकीच्या गोष्टी आहेत. जसं आपण मगाशी सांगितलं की दोन्ही नळ्या ब्लॉक असल्या तर आपल्याला IVFच लागणार आहे, पण 2 पैकी एक जरी नळी उघडी असली तरी आपण साध्या औषध प्रणालीने त्याच्यावर ट्रीटमेंटचा पर्याय करू शकतो. जसं की पुरुषांमध्ये शुक्रजंतूंचं प्रमाण फार कमी आहे, जर फार कमी असेल तर मग IVF लागणार, पण जर मॉडरेट किंवा माइल्ड ऑलिगो म्हणतो आपण ज्याला, म्हणजे शुक्रजंतू थोडे बॉर्डर लाईन आहे, त्यावेळेला सुद्धा आपण नॉर्मल पद्धतीचा विचार करू शकतो. PCOS हे जे आहे याबद्दल आपण सांगणार होतो. PCOS म्हणजे काय, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. तर याला सिंड्रोम का म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये 2-3 गोष्टी ज्या आहेत ते एकत्र स्त्रियांमध्ये आढळून येतात. जसं की सगळ्यात पहिले त्यांची पाळी अनियमित असते. दुसरी गोष्ट असं की त्यांना हे जे म्हणतो आपण पाळी अनियमित म्हणजे ऑलिगोमेनोरिया असं आपण म्हणतो, त्यांचं स्त्रीबीज जे आहे ते वेळेवर फुटत नाही. त्यांची पाळी मागे पुढे असते कारण त्यांच्या शरीरामधले हार्मोन्स कमी जास्त झालेले असतात. सोबत अशा फिमेलमध्ये ओबेसिटी पण असते. थिन PCO पण एक प्रकार आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम असं ऑब्झर्व केलं जातं की ह्या फिमेल ओबेस कॅटेगरीमध्ये सुद्धा येतात. एक झालं ओबेसिटी, एक झालं अनओव्युलेशन, एक झालं इर्रेग्युलर पिरियड. याच्यासोबतच स्त्रियांच्या चेहऱ्यावर जे आहे ते अनावश्यक ठिकाणी केससुद्धा येतात, म्हणजे ज्याला आपण हिर्सुटिझम असं म्हणतो. तर ह्या एक 4-5 गोष्टी जर स्त्रियांमध्ये आढळल्या, सोबत सोनोग्राफी डायग्नोसिससुद्धा आवश्यक आहे, अशा फिमेलला आपण PCOS म्हणून लेबल करतो. म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा मुलींची पाळी सुरू होते तेव्हापासून जरी लक्ष दिलं तर पुढे हा जो येणारी ही समस्या आहे याच्यावरती बऱ्यापैकी मात केल्या जाऊ शकते. आणि त्याची लक्षणं तुम्ही सांगितलेली आहेत की अनियमित पाळी असेल किंवा चेहऱ्यावरती नको तेवढी लव येणार असेल किंवा मग आणखीन काही समस्या तुम्हाला जाणवत आहेत, तर निश्चितच या वयापासून लक्ष दिलेलं केव्हाही चांगलं. मॅडम, आपण पाहिलं की ही टेस्ट ट्यूब बेबीची जी पद्धत आहे ही कोणत्या कोणत्या महिलांसाठी उपयुक्त आहे, पण आता जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट येऊन पोहोचणार आहे तर त्याला काय काय टेस्ट करायला लागणार आहेत किंवा त्यांना काय कुठल्या प्रोसिजरमधनं जावं लागणार आहे, आपण ते पण सांगूया. जर आपण कुठल्याही पेशंटला पहिल्यांदा काउन्सिल करतोय तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की स्त्री आणि पुरुष दोघांनाही एकत्र तपासल्या गेलं पाहिजे, हिस्ट्री घेताना सुद्धा आणि पुढच्या तपासण्यासाठी सुद्धा. कारण जर आपण फक्त महिलेवर कॉन्सन्ट्रेट करतोय आणि एक 6 महिन्यानंतर आपल्याला लक्षात आलं की अरे ह्या कपलमध्ये मेल फॅक्टर होता, तर त्यावेळेला आपला तो वेळही हातातून निघून गेलेला असतो, तेवढा पेशंटचा पैसासुद्धा त्यावेळेला त्यांच्या हातातून निघून गेलेला असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की स्त्री आणि पुरुष दोघांचंही इव्हॅल्युएशन पहिल्याच वेळेला महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं हिस्ट्री टेकिंग. पेशंटला अनुरूप असे प्रश्न विचारणं जेणेकरून आम्हाला माहिती पडतं की त्या पर्टिक्युलर कपलमध्ये वंध्यत्वाचं काय कारण आहे. एकदा आपण हिस्ट्री घेतली की मग आपण पेशंटची सोनोग्राफी करतो, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला बीजकोश कसा आहे, गर्भपिशवी कशी आहे, ह्या गोष्टी लक्षात येतात. तिसरा टप्पा म्हणजे ब्लड टेस्ट. काही ब्लड टेस्ट अशा असतात हार्मोन संबंधित ज्या वंध्यत्वासाठी निश्चितच आपल्याला लाभ होतो, जसं की थायरॉईड झालं, प्रोलॅक्टिन झालं, पेशंटचं शुगर झालं, ह्या सगळ्या गोष्टी तपासणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जे फिमेलला फॅक्टर आहे त्या गोष्टी आपण फर्स्ट इव्हॅल्युएशनमध्ये तपासून घेतल्या पाहिजे. सिमिलरली ॲट द सेम टाईम हजबंडचं सुद्धा आपण वीर्याचा तपास करणं आवश्यक आहे. जर आपण पुरुषांचा शुक्रजंतूंचा तपास केला आणि जर तो आपल्याला रिपोर्ट नॉर्मल आला तर मोस्ट ऑफ द टाईम पुरुषांना बाकीचे तपासणी लागत नाही. म्हणजे आपण समजतो की पुरुषांची बाजू जे की 50% कॉन्ट्रीब्यूट करणार आहे ते नॉर्मल आहे आणि मग आपण पुढच्या तपासण्या पुढच्या चेकअपला त्या फॉलोअप करायला लावतो. म्हणजे एकूणच जेव्हा तुम्ही IVF सेंटरला जाणार आहात तुम्हाला सगळ्या विषयांची माहिती दिल्या जाणार आहे, कुठल्या टेस्ट करायच्या आणि त्या किती आवश्यक आहेत हे सुद्धा आपल्याला आत्ताच डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या तपासण्यांमधनं गेल्यानंतरही तुमची परवानगी पण असते, तुमच्या परवानगीशिवाय कुठलीही गोष्ट केल्या जात नाही आणि गरज असेल तेव्हाच IVF ट्रीटमेंट तुम्हाला दिल्या जाते. मॅडमने आपल्याला सांगितलं आहे की प्रत्येकच पेशंटला IVFची गरज पडेल असं पण नाही, गोळ्यांनी पण काही पेशंटचं काम होऊ शकतं. आपण काय सांगू मॅडम की कुठल्या वयोगटामध्ये आपल्याला ही समस्या जास्तीत जास्त जाणवते आहे? आता पहिले असं राहायचं की करिअरमुळे म्हणा किंवा लाईफस्टाईलमुळे आधीच्या आपण 20-25 वर्ष आधी जर गेलो तर स्त्रियांचं लग्नाचं वय हे 20-25 मॅक्झिमम 26-27 असं असायचं. आणि हल्ली असं झालेलं आहे की स्त्रियांचं वय हे आहे वाढत चाललेलं आहे.
काही पण कारणं असो, करिअर असो, त्यांच्या बाकीच्या गोष्टी असो, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, हे रिप्रोडक्टिव्ह एज जे आहे ते हळूहळू पुढे पुढे होत शिफ्ट चाललेलं आहे. त्याच्यामुळे ह्या फॅक्टरमध्ये प्रॉब्लेम असा होतो की एज हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जर कुठली स्त्री 20मध्ये ती प्रेग्नन्सी ट्राय करत असेल आणि कुठली स्त्री एक 30मध्ये प्रेग्नन्सीचा प्रयत्न करत असेल तर 30मध्ये निश्चितच त्यांना प्रॉब्लेम येतो. कारण एक 35 to 36 एज ग्रुप आपण असं समजतो की जेव्हा फिमेलचं हळूहळू रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल ढासळायला सुरू होतं. तर हे एज एक खूप महत्त्वाचं फॅक्टर आहे ज्या वेळेला स्त्रियांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे अनुरूप अशा वेळी त्या जर गरोदर राहिल्या तर पुढे फ्युचरमध्ये त्यांना प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम जाणार नाही. जे कुठलंही कारण जरी असेल तरी पण कुठल्या वयामध्ये तुम्ही प्रेग्नन्सी ट्राय करता आहात ते समजून घेऊन, आणि तुम्ही सांगितलं की 35 नंतरच्या ज्या महिला आहेत त्यांनी अगदी 6 महिन्यांचा पिरियड जरी गृहीत धरला तरी पण डॉक्टरांना जाऊन भेटावं, म्हणजे लवकरात लवकर उपचार मिळतील आणि लवकरात लवकर आई बाबा होण्याचं जे स्वप्न आहे ते त्यांना पूर्ण करता येईल. जो पेशंट आहे की ज्याला आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF ही ट्रीटमेंट आपण देतोच आहोत, तर अशा ज्या महिला आहेत तर त्या जेव्हा या पद्धतीने गर्भवती राहतात तर सामान्य महिलेसारखं त्यांना राहता येतं का, किंवा खूप काही विशेष काळजीची गरज त्यांना लागते का? बरेच पेशंट येतात आमच्याकडे विचारायला की मॅडम आता IVF झालं आहे तर आम्हाला 9 महिने बेड रेस्टच आहे का. तर एक समजून घेण्याची गोष्ट ही महत्त्वाची आहे की ही प्रेग्नन्सीसुद्धा नॅचरल प्रेग्नन्सी सारखीच आहे. वेगळं याच्यामध्ये काही नसतं. फक्त स्त्रीला आणि पुरुषांना बाळ राहायसाठी प्रॉब्लेम असतो म्हणून आपण हे आर्टिफिशियल मेथडचा यूज घेतोय. पण याच्यामध्ये नॅचरल प्रेग्नन्सी आणि IVF प्रेग्नन्सी कन्सेप्शन याच्यामध्ये काळजी घेण्याचे कारण असे आहे की बऱ्याच ट्रीटमेंट असतात, बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात, आपलं इमोशनल फॅक्टर असतं, फायनान्शियल फॅक्टर असतो, पेशंट स्ट्रेसमध्ये असतात, त्याच्यामुळे आपण त्यांना विशेष काळजी घ्यायला लागतो. त्यासाठी डॉक्टरसुद्धा जास्त त्यांच्यासाठी चिंताजनक असतात. त्याच्यामुळे सुरुवातीचे जे 3 महिने आहे ते आपण विशेष काळजी घेतो. म्हणजे पूर्णतः बेड रेस्टची आवश्यकता नाही. पेशंट जे काही त्यांची रुटीन लाईफस्टाईल सुरू आहे ते त्यांच्या फॉलो करू शकतात. हां, जर पेशंटला काही प्रॉब्लेम असेल, समजा लो लाईंग प्लॅसेंटा आहे, त्यांना ब्लिडिंगची हिस्ट्री आहे, असे काही विशेष पेशंट आहे जे की नॉर्मलमध्ये पण फॉलो होतं. म्हणजे जर पेशंट नॅचरली कन्सीव्ह झाली आहे आणि त्यांना हे प्रॉब्लेम आहे त्यांनासुद्धा आपण विशेष काळजी घ्यायला लावतो. पण ही जी भीती आहे की आम्हाला कंप्लीट बेड रेस्टच लागेल का किंवा आमची प्रेग्नन्सी पूर्णतः वेगळी आहे का, तर ही मनातून काढून घेण्याची फार आवश्यकता आहे. जशी तुमची रुटीन लाईफस्टाईल सुरू आहे तुम्ही तशीच्या तशी लाईफस्टाईल सुरू ठेवू शकता आणि सोबत तुम्ही तुमच्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञांचा विशेष सल्लासुद्धा यासाठी घेऊ शकता. म्हणजे ज्या पद्धतीने साधारण जी गर्भवती राहते 3 महिने आपण तिची तशी पण काळजी घेत असतो. तुम्ही सांगितलं की तुमचं रुटीन लाईफ सुरू राहू शकतं. फक्त असं आहे की आपलं लक्ष जे आहे ते आपलं लक्ष आपल्या बाळावरती केंद्रित असलं पाहिजे. आपण काय ट्रीटमेंट घेतो आहे आणि थोडा जरी बदल तुम्हाला जाणवला असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे लगेच जाऊ शकता. त्यामुळे विशेश काळजी जी असते ती ही या प्रकारची निश्चित प्रत्येकाने घेतली पाहिजे की आपण काहीतरी ट्रीटमेंट चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठे काहीतरी बदल जाणवत आहेत का. यानंतर मला हे विचारायचं आहे की प्रसूती जी होणार आहे तर ती नैसर्गिक पद्धतीनेच होणार आहे का, की सिझेरियनचं काम पडेल किंवा आणखीन काही? प्रसूतीचं सुद्धा असंच आहे की सिझेरियन होणार की नॉर्मल डिलिव्हरी हे आपण मोस्टली 9व्या महिन्यात ठरवतो. जसं की कोणी नॅचरल कन्सेप्शन झालेलं आहे जसं त्यांचं असतं, इथे पण तसंच आहे. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं की कधी फिमेल म्हणजे स्त्रियांची मानसिकता नसते की लेबर थ्रू आपण गेलं पाहिजे किंवा त्या वेदना आपल्याला सहन होतील का, हा एक वेगळा भाग झाला. हे सोडून मेडिकली जे जे इंडिकेशन असतात त्या गोष्टीसाठी फक्त सिझेरियन केलं जातं. पण मग ही पेशंट IVFनी कन्सीव्ह झालेली आहे त्यामुळे तिला सिझर लागेल असं नसतं. ही सुद्धा भीती आपण मनातून काढून घेणं आवश्यक आहे. जर 9 महिने आपण गर्भवती आहे आणि आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही, म्हणजे फुल टर्म आपली कुठलेही हाय रिस्क फॅक्टर नाही, तर त्या स्त्रियांना नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा होते IVFनी कन्सीव्ह झाल्यावर. म्हणजे कुठलीही वेगळ्या प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे आपण तो गर्भ जो आहे तर त्याला फक्त एक मदतीचा हात दिला आहे आणि त्याला डायरेक्ट आपण गर्भात नेऊन ठेवलेला आहे, गर्भपिशवीमध्ये नेऊन त्याला डेव्हलप होण्याकरता ठेवलेलं आहे. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तेवढ्याच नैसर्गिक आहेत जेवढ्या एका सामान्य प्रसूतीसाठी असतात किंवा एका सामान्य गर्भवतीसाठी असतात. त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची, विशेष काळजी करण्याची अशी गरज नाही आहे. आणि डॉक्टर आपल्याला सांगतायत की तुम्ही जर खूप काळजी करणार असाल तर मात्र तुम्ही चिंताग्रस्त होऊन पण एखाद्या वेळेला बाकीचे परिणाम होऊ शकतात. तर ही अतिरिक्त काळजी जी आहे ती करू नये. जी काळजी आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे तेवढी मात्र आपण निश्चितपणे घ्यायला पाहिजे.
सामान्य गर्भवतीप्रमाणे नंतरच प्रसूती झाल्यानंतर बाळाला दूध पाजणे आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या नॉर्मलच राहतील की नाही, आपण याबद्दल आपल्या श्रोत्यांना थोडं मार्गदर्शन करूया. नक्कीच. याच्यानंतरचा म्हणजे डिलिव्हरीनंतरचा जो कालावधी आहे तो सुद्धा नॉर्मल पेशंटसारखाच IVFच्या पेशंटचा सुद्धा असतो. आता जे तुम्ही म्हटलं की पेशंटचं टेन्शन घेणं म्हणा, स्ट्रेस फॅक्टर म्हणा, हे प्रेग्नन्सी दरम्यान किंवा गर्भवती राहण्याच्या आधीसुद्धा हा जो फॅक्टर आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे. जर सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित आहे, जर पेशंटचं सगळं व्यवस्थित सुरू आहे, तरी मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की पेशंटला कन्सीव्ह होत नाही आणि त्याच्या मागचं फक्त कारण म्हणजे स्ट्रेस असतं. त्याच्यामुळे योग झालं, मेडिटेशन झालं, याचासुद्धा याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट रोल आहे. तर प्रत्येक पेशंट जेव्हा आम्ही येतो त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही दवाखान्यात आले म्हणजे आता हे टेन्शन आपल्या डॉक्टरांकडे सोडून देणं आवश्यक आहे. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या फिजिकल ॲबिलिटीजवर, तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर. म्हणजे वेळेवर योगा झाला पाहिजे, वेळेवर प्रॉपर एक एक्सरसाइज झालीच पाहिजे, जेणेकरून मन आणि शरीर हे दोन्ही गोष्टींचं बॅलन्स असणं फार आवश्यक आहे. टेस्ट ट्यूब बेबीसाठी आपण पाहतो की बरेचदा इतरांकडनं माहिती मिळते किंवा काही ठिकाणी वाचलं जातं आणि मग टेन्शन क्रिएट व्हायला सुरुवात होऊन जाते की पहिल्या प्रयत्नात नाही होणार किंवा खूप वेळा ट्राय करायला लागतं किंवा नाही बाबा असं ते सक्सेस होतच नाही. तर याबद्दल आपण काय सांगू? आता IVFला कसं आहे, एक जे आपण लाईफ बर्थ रेट म्हणतो, इट इज ऑलमोस्ट 30 to 40% पर सायकल. म्हणजे जर तुम्ही कुठेही बेस्ट टू बेस्ट IVF सेंटरला जा, तुम्ही कुठेही IVF करा, हा एक त्याचा ओव्हरऑल सक्सेस रेट आहे. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. निगेटिव्हिटी आपण घरीच सोडून जायला पाहिजे, कारण जितकं आपण पॉझिटिव्ह राहू तितके आपले पॉझिटिव्ह हार्मोन सिक्रेट होत जातील आणि तितके आपले रिझल्ट पॉझिटिव्हकडे येत जातील. निश्चितच काही कपलमध्ये काही कारणं असे असतात की जे अनएक्सप्लेन असतात किंवा अनएक्सप्लोअर असतात, ज्या कपल्सला वेळ लागतो. पण मोस्ट ऑफ द टाईम बऱ्याच वेळा एक 30-40% कपलमध्ये असं होतं की त्यांना पहिल्याच IVF सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहून जाते. त्याच्यामुळे IVFमुळे आपण ट्रीटमेंट घेतोय, पण नेमकं आपल्या प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण काय आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आणि कुठल्याही स्टडीजनी आतापर्यंत असं दाखवलेलं नाही. बऱ्याचशा श्रोत्यांमध्ये हे भीती असते की आपण खूप नंबर ऑफ सायकल्स केल्या तर आपल्याला कॅन्सर होईल का, आपल्याला हे आजार होतील का, आपल्याला ते आजार होतील का. निश्चितच जर कुठल्या औषधांगोळ्यामुळे साईड इफेक्ट होत असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला वेळोवेळी तशा सूचना देतात. किंवा असं नंबर ऑफ सायकल्स काही नाही आहे. स्टडीजनी प्रूफ केलेलं आहे की कुठल्याही गोष्टी अशा कॅन्सरशी निगडीत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन जितके तुम्हाला प्रयत्न पाहिजे तितके तुम्ही निश्चिंतपणे करू शकता. एकदा जेव्हा आपण गर्भ लॅबमध्ये डेव्हलप करतो आणि तो सक्सेसफुल होत नाही, तेव्हा दुसऱ्यांदा पण जेव्हा यांना IVF टेस्ट आपल्याला करावी लागते किंवा ट्रीटमेंट द्यायची असेल, तेव्हा पुन्हा सगळ्या ज्या टेस्ट आधी केल्या आहेत ती सगळी प्रोसिजर पुन्हा त्यांना फॉलो करावी लागते का? आता IVFमध्ये 2 गोष्टी आहे. एक असतं फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर, एक असतं फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर. जसं की आपण मगाशी बघितलं की गर्भ आपण बाहेर काढतो, बीज आपण बाहेर काढतो, स्पर्म बाहेर काढतो, गर्भ बाहेर बनवतो. तर यावेळेला कसं असतं 1, 2 किंवा मॅक्झिमम 3 गर्भ आपण गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर करत असतो. जर कुठल्या स्त्रियांचे गर्भ जास्त उरलेले आहे, म्हणजे जर कुणाला 6 गर्भ आहे, आपण 2 टाकले, 4 त्यांच्याकडे उरलेले आहे, तर आपण हे 4 गर्भ काय करत असतो, हे आपण फ्रीज करून ठेवतो, ज्याला फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात. हे नंतर केलं जातं. तर जो तुमचा प्रश्न होता की स्त्रियांना वारंवार याच्या थ्रू जावं लागतं का, तर जर ज्या स्त्रियांचे बीज आपल्याकडे एक्स्ट्रा आहे, म्हणजे जर कुठल्या कपलला आपण 2 गर्भ ट्रान्सफर केले आणि 4 आपल्याकडे उरले, तर आपण काय करतो नेक्स्ट सायकलमध्ये हे गर्भ तसेच्या तसे आपल्याला फ्रीज करता येतात आणि आपण असेच्या असे गर्भ सेकंड सायकलमध्ये ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यामुळे काय होते, जो पहिला कालावधी आहे म्हणजे एक 10 ते 12 दिवसांचा इंजेक्शनचा जो पिरियड असतो तो स्त्रियांमध्ये आपण कट शॉर्ट करू शकतो किंवा त्यांना ते इंजेक्शन वारंवार घ्यावं लागत नाही. हां, पण काही असे पेशंट असतात की ज्यांच्यामध्ये बीजांची संख्या खूप कमी आहे, ज्याला आपण डिमिनिश ओव्हेरियन रिझर्व्ह म्हणतो. अशा वेळेला कधी कधी काय होतं की आम्हाला बीजच खूप कमी मिळतात, कारण की त्या स्त्रियांमध्ये बीज कमीच असतात. त्याच्यामुळे आपल्याकडे खूप एक्सेस बीज राहत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण फर्स्ट सायकलमध्ये ट्रान्सफर करतो तर सेकंड सायकलसाठी इन केस जर त्या निगेटिव्ह आल्या तर आपल्याकडे गर्भ उरत नाही. मग अशा पेशंटला ती प्रक्रिया परत पुन्हा करावी लागते. म्हणजे त्यांना इंजेक्शन घेणे, बीज बाहेर काढणे, गर्भ बनवणे, ही सगळी प्रक्रिया त्या पेशंटमध्ये रिपीट होणार.
हे सगळं आपल्याला आपल्यामध्ये जेव्हा कुठल्याही पेशंटमध्ये समस्या असेल, तुम्ही डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचणार आहात, तेव्हा ही सगळी माहिती व्यक्तिपरत्वे थोडी थोडी वेगळी असणार आहे, की तुमची समस्या काय आहे किंवा बीजं किती मिळालेली आहेत, तुम्हाला पुन्हा या सायकलसाठी नेमकं काय काय करायला लागणार आहे. तर त्यामुळे घाबरून न जाता आपण सगळ्यात पहिला आपला मुद्दा आहे की आपण आपल्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आपण वागलं पाहिजे. तुम्ही सांगितलं की हे आपल्याजवळ जास्तीचे जे बीजं आहेत ज्याचा आपण गर्भनिर्माण करू शकतो आहे ते आपण फ्रीज करून ठेवतो आहोत. तर त्याचा कालावधी किती असतो? जर एखाद्या स्त्रीला पहिल्याच याच्यामध्ये तिचं गर्भ फलित झाला आणि तिला बेबी पण झाला आहे, त्यानंतर जर तिला पुन्हा सेकंड चान्स घ्यायची इच्छा झाली तर हे बीज पुन्हा वापरता येऊ शकतं का? किंवा टेस्ट ट्यूब बेबी जी आहे हे किती वेळा आपण करू शकतो ही ट्रीटमेंट? जसं की मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट सायकलमधलेच कुठल्या पेशंटला जर गर्भ राहिला तर आपण त्यांचे गर्भ फ्रीज करून ठेवले तर हे मॅक्झिमम एक आहे ड्युरेशन, एक आपण 10 वर्षासाठी फ्रीज करू शकतो. तसंच स्पर्मचं सुद्धा असतं. आता जर फर्स्ट सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहिली आणि जर कुठल्या कपलला सेकंड टाईम प्रेग्नन्सीचा प्रयत्न करायचा आहे, त्या सेकंड प्रेग्नन्सी सुद्धा आपण हे गर्भ वापरू शकतो. किंवा पहिल्या पेशंटला फर्स्ट टाईम फेल्युअर गेलं, सेकंड सायकल आपल्याला ट्राय करायचं आहे, त्यावेळेला सुद्धा आपण हे गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर करू शकतो. आणि ज्या स्टेजला आपण हे फ्रीज करतो, म्हणजे याच्या 2-3 प्रकारे पद्धती असतात. एक आपण डे 3ला फ्रीज करतो, डे 5ला फ्रीज करतो. ज्या स्टेजमध्ये आपण फ्रीज करणार आहे त्या स्टेजमध्ये गर्भ आपल्याला नंतर मिळतात. म्हणजे याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट हे आहे की रिकव्हरी रेट आपण जो म्हणतो तो एम्ब्रिओसाठी इट इज ऑलमोस्ट 90 to 100%. त्याच्यामुळे आज जर मी कुणाचे 5व्या दिवसाचे गर्भ फ्रीज केले असतील, मी 2 वर्षांनी असो ना 4 वर्षांनी असो ना, मला तसेच्या तसे गर्भ आपल्याला बाहेर काढून मिळतात. IVFमध्ये असं असतं की जसं मी तुम्हाला मगाशी बोलले की एका वेळेला 2 किंवा 3 गर्भ आपण गर्भपिशवीमध्ये टाकतो. त्याच्यामुळे काय होतं, ट्विन्सची शक्यता वाढते. आजकाल उलट असं झालेलं आहे की काही कपलचं म्हणणं असतं की आम्हाला एका वेळेला एकच गर्भ पाहिजे, किंवा उलटही असतं, काही म्हणतात की नाही आम्हाला ट्विन्सच पाहिजे. त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीची अशी 100% शाश्वता आपल्याला देता नाही येत. पण ज्या वेळेला आपण 2 किंवा 3 गर्भ टाकत असतो त्यावेळेला ट्विन्सची शक्यता जी आहे ती नॅचरलपेक्षा थोडी वाढते. मग प्रत्येक वेळेस आपण एकच गर्भ का नाही टाकावा? तर याच्यामध्ये असं आहे की जेव्हा आपण 2 किंवा 3 गर्भ टाकतो, कधी कुठला गर्भ ॲबनॉर्मल असेल, ॲबनॉर्मल म्हणण्यापेक्षा त्यांचं मल्टिप्लिकेशन नसेल झालं किंवा सेलमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर या वेळेला तिन्हीच्या तिन्ही गर्भ इम्प्लांट होत नाही. त्याच्यामुळे आपलं असं असतं मनात की जर मी 3 गर्भ टाकते त्याच्यातलं 1 तरी रुजावा, 2 तरी रुजावे, त्यासाठी आपण हे ट्रान्सफर करतो. तर या पद्धतीला ओव्हरकम करण्यासाठी आता एक सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर पद्धत म्हणून आलेली आहे की आपण एका वेळेला एकच गर्भ ट्रान्सफर करतो गर्भपिशवीमुळे. त्याच्यामुळे हे ट्विन्सचे जे चान्सेस आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये नॉर्मलपर्यंत येऊन पोहोचतात. निश्चितच टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF ही जी प्रणाली आहे याच्या संदर्भात आपण एक खूप विस्तृत माहिती श्रोत्यांना सांगितलीत. पण मला हे विचारायचं आहे, जाता आता हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही संदेश पण म्हणू शकता की टेस्ट ट्यूब बेबी हा पर्याय तर आहेच, ज्यांना काही समस्या आहेत, कारणं आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच हा खूप छान उपाय आहे. पण ही समस्या येऊच नये यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपण नेहमी बघतो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्याच्यामुळे ट्रीटमेंट लागायच्या आधी आपण आधी काय काय करायला पाहिजे, तर ज्या 4-5 गोष्टी नियमित आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की वेळेवर झोपायला पाहिजे, नियमित असा आहार घ्यायला पाहिजे. फक्त प्रॉब्लेम असा होतो की वेळेवर आपण फॉलो करत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे बेसिक, ह्या सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. म्हणजे रात्री 10 नंतर नो मोबाईल, म्हणजे नो मोबाईल. दिस अप्लाइज टू बोथ मेल अँड फिमेल. आपल्याला एक 6 ते 8 तास पुरेशी झोप असणं आवश्यक आहे. आपलं लाईफस्टाईल जे आहे, आपलं प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ, हे एक बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे की तुम्ही 7 ते 8 तास काम करताय, त्याच्यानंतर एक प्रॉपर तुम्हाला ब्रेक पाहिजे. म्हणजे मेंटल हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे. योग्य तुम्हाला आहार असणं आवश्यक आहे. आहार झालं, झोप झालं, व्यायाम झालं, गॅजेटपासून लांब असणं, ह्या ज्या गोष्टी आहे महत्त्वाच्या, ह्या सगळ्यांनी रुटीन फॉलो केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी जे बोलली एज, की एक प्रॉपर एजमध्ये आल्यावर कपलनी प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करायला पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली आपली प्रोफेशनल लाईफ आहे ती तर असतेच, पण हा पण एक लाईफचा भाग असल्यामुळे आपल्याला आवश्यक आहे की एक जे पर्टिक्युलर एज आहे
जसं कपलचं लग्न होतं, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की प्रोफेशनली पण सगळे साऊंड असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण तो डिसिजन घेतो की आपण आपलं प्रमोशन होणार आहे किंवा आता आपण लाईफमध्ये इथे पुढे जाणार आहे, तेव्हाच आपण हे सुद्धा एक प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे की हे एक प्रॉपर एज आहे, ह्या एजमध्ये आपण प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करूया. कारण मेल आणि फिमेलमध्ये दोन्ही याच्यात जसं जसं वय वाढत जाईल, मी तुम्हाला आधीच सांगितलं की प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होत जातात. त्याच्यामुळे ह्या एक गोष्टी आपण आधीच डिस्कस करून ठेवणे आवश्यक आहे. निश्चितच आपण आज अगदी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितलेली आहे. श्रोतेहो, या माहितीचा नक्कीच आपल्याला उपयोग होणार आहे. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू आकाशवाणीचे, थँक्यू सगळ्यांना, थँक्यू व्हेरी मच. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.